ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते अर्जुन आणि सायलीपासून. तर आता इथे अर्जुन सायलीच्या हातामध्ये हात दिलेला असतो बघा प्रेक्षक हो. आणि आता तो उठतो आणि बघतो की त्याचा हात तर सायलीच्या हातामध्ये असतो बघा. तर आता तो आपला हात काढून घेतो. तर तेवढ्यातच आता सायली उठते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अर्जुन तिला बघतो आणि हसतो आणि दोघेही लाजतात बघा प्रेक्षक हो. तर आता इथे वाह असं म्हणत होता अर्जुन, आजचा माझा दिवस फॅन्टॅस्टिक जाणार आहे असं म्हणतो अर्जुन. हो असं म्हणते सायली, कशावरून? तर अर्जुन म्हणतो, सकाळ सकाळी माझ्या बायकोची मी स्माईल बघितली ना. काय? तू जे लाजत हसतेस ना, तेव्हा तुझे डोळे इतके गोड दिसतात, की तुझ्यावरून नजर काढावीशीच वाटत नाही असं म्हणत होता तो. आणि मी तुमच्याकडे कितीही वेळ बघितलं ना, तरी मन भरतच नाही असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे अर्जुनला असतो बघा प्रेक्षक हो. पण आता उठायला हवं असं म्हणते सायली. दिवाळीच्या दिवशी असं लोळत पडायचं आहे का असं म्हणते आता सायली. तर आता अर्जुन म्हणतो, अजिबात नाही, अजिबात नाही. माझ्या बायकोला ते अजिबात आवडत नाही. ती रागवेल माझ्यावर, माहिती आहे मला असं म्हणतो अर्जुन. चला मग उठा असं म्हणते आता इथे सायली. तर अर्जुन हात पकडतो सायलीचा. 5 मिनिटांनी असं म्हणतात इथे अर्जुन. तर आता इथे सायलीला असते परत. तर आता इथे अर्जुन आणि सायली तयारून खाली येतात. आले ते असं म्हणते आता इथे अस्मिता. सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा असं म्हणतात इथे प्रताप. तुम्हाला पण दिवाळीच्या खूप शुभेच्छा असं म्हणतात इथे सायली. तर आता अर्जुन पण म्हणतो सगळ्यांना हॅपी दिवाळी म्हणून. तर सगळे म्हणतात एकमेकांना. तर आता प्रिया बसलेली असते कोपऱ्यात. ए सायली, हे तुला पूर्ण आजीनी दिलेली तिची साडी आहे ना असं म्हणतात इथे अस्मिता. हो असं म्हणते सायली, छान आहे ना, तुला खूप सुंदर दिसते असं म्हणतात इथे अस्मिता. म्हटलं पुण्याची कधीही येतील कुठल्याही क्षणी, त्यांनी मला ह्या साडीत बघितलं तर किती आनंद होईल ना त्यांना, म्हणून नेसली असं म्हणतात सायली. पण त्यांनी कधी येणार आहेत त्यांनी सांगितलंच नाही अजून असं म्हणतात इथे कल्पना. जाऊ दे ना, पण त्या निमित्ताने तू साडीची गडी तरी मोडलीस असं म्हणतात इथे अस्मिता. चला असं म्हणते आता इथे विमल. सगळ्यांनी आता पहिला फराळ करून घ्या असं म्हणते आता इथे विमल. तर आता इथे फराळ करायला जातात बघा प्रेक्षक सगळेजण. आणि प्रिया एका कोपऱ्यात बसलेली असते. तर आता इथे फराळ करायला लागतात सगळेजण. तर आता इथे प्रियाच्या तोंडाला पाणी सुटलेलं असतं. पण आई बाबा कुठे आहेत असं म्हणतात इथे सायली. अगं ते दुकानात जाऊन येतो म्हणाले असं म्हणतात इथे कल्पना. दिवाळीच्या दिवशी इथला फराळ हादळायचं सोडून दुकानात का गेलेत ते असं म्हणतात इथे प्रिया. काहीतरी गडबड आहे असं म्हणतात इथे प्रिया. तर आता इथे सगळे फराळ करत असतात आणि खात असतात आणि एन्जॉय करत असतात बघा प्रेक्षक हो. तर खूप छान झालंय असं म्हणत होता इथे प्रताप. वा वा असं म्हणत होता इथे अर्जुन. तर आता इथे बघा प्रेक्षक सगळेजण एन्जॉय करत असतात आणि हसत वगैरे असतात. आणि प्रियाचं मात्र तोंड वाकडं झालेलं असतं, कारण आता तिला कोणीही इम्पॉर्टन्स देत नाही ना. आणि सगळ्यांना आनंदात बघून तिला त्रास होत असतो आणि फराळ बघूनही तिला खूप त्रास होत असतो, कारण आता बाकी सगळे एन्जॉय करत असतात ना प्रेक्षक हो. तर आता इथे प्रियाला खूप एकटं एकटं फील होत असतं. तर आता तेवढ्यातच अश्विनी येतो. तन्वी असं म्हणत होता अश्विन. मी निघतो हा असं म्हणत होता इथे अश्विन. हे काय असं म्हणते आता प्रिया, दिवाळीच्या दिवशी सुद्धा तू कामावर जाणार आहेस का असं म्हणते आता इथे प्रिया. तन्वी असं म्हणत होता अश्विन, डॉक्टर्सना असं सणवार साजरे करत घरात बसता येत नाही, हॉस्पिटलला जावंच लागतं असं म्हणत होता इथे अश्विन. ठीक आहे पण लवकर या असं म्हणत होता इथे प्रिया. हो लवकर येतो असं म्हणत होता अश्विन. बाय असं म्हणत होतो. सायली सायली असं म्हणत होता. तिचा आई बाबा येतात बघा प्रेक्षक हो. टेलर टेलरीन बाई, सायली सायली ये लवकर असं म्हणत होता तो. तर आता इथे ते सगळे बसलेले असतात ना. तर आता ते येतात लवकर. काय झालं काय झालं असं म्हणत ते सगळे येतात बघा प्रेक्षक हो. काय झालं त्याला असं म्हणते सायली. ये ये असं म्हणते आता सायली. बसा बसा इथे बसा असं म्हणतात. आणि आता सगळेजण बसवतात बघा प्रेक्षक हो प्रियाच्या आई बाबांना. तर अर्जुन हे की पाणी दे त्यांना असं म्हणते आता इथे कल्पना. तर आता इथे बघा प्रियाचे आई बाबा म्हणजे टेलर टेलरीन बाई आता ड्रामा करत आलेत घरी. ऐग करत ड्रामा करत असतात ते दोघं बघा प्रेक्षक हो. कालचा प्लॅन असतो ना त्यांचा मोठा हात मारायचा. तर आता त्याच प्लॅनिंगनी आलेत बघा प्रेक्षक हो. तर आता प्रियाला डाऊट आलेला आहे. हे काय झालंय काय असं म्हणतात इथे कल्पना. अहो काय झालं, आम्ही दुकानातून निघालो तेव्हा येताच आलं नाही. तर तेवढ्यातच फटफटीवाला आला आणि डायरेक्ट अंगावरच आला. पण मी स्वतः वाचलो, पण हिला धडकलं आणि खाली पडलो असं म्हणत होता इथे तो. तर आता सगळ्यांना धक्का बसतो हे काय झालं म्हणून. तर आता इथे ती टेलरीन बाई म्हणते, आणि म्हटलं आपल्या ऐपतीप्रमाणे मिठाई देऊ तुम्हाला असं म्हणून ड्रामा करायला लागते त्या प्रियाची आई. खूप कंटाळा आलाय बघा प्रेक्षक हो खरंच, कारण प्रिया का एकटी कमी होती, आता हे दोघेही तसलेच खोटाडी लोक आले त्या शो मध्ये. ती पिशवी फाटली आणि सगळी मिठाई सांडली असं म्हणून रडायला लागते आता इथे टेलरीन बाई. तर आता इथे सायलीला कळतच नाही काय चाललंय म्हणून. तुम्हाला खूप दुखतंय का असं म्हणते कल्पना. हा हाताचे तुकडे तुकडे झाल्यासारखे वाटतात असं म्हणून ड्रामा करते ती. ठीक आहे तुम्ही शांत व्हा असं म्हणत होता अर्जुन. तुम्ही काळजी करू नका असं म्हणतो अश्विन. बरं मला सांगा, हे प्लास्टर कुणी बांधले असं म्हणत होता इथे अश्विन. अहो ते काय झालं, बाजूला एक दवाखाना होता तिथे आम्ही गेलो. भला माणूस निघाला, त्याने लगेच प्लास्टर घालून दिलं. बिल सांगितलं लगेच. माझ्याकडे पण काय एवढी रक्कम नव्हती ना. मोठी रक्कम आहे, त्याला नेऊन द्यावी लागेल आता असं म्हणून ड्रामा करतात बघा प्रेक्षक टेलिन बाई. तर आता प्रिया म्हणते, अच्छा यासाठी हे बाहेर गेले होते असं म्हणते आता प्रिया. उकळा उकळा पैसे उकळा असं म्हणते प्रिया. तुमचं हे नाटक कधीपर्यंत चालतं ना ते बघतेच मी असं म्हणते आता इथे प्रिया. इट्स ओके बाबा असं म्हणतात अर्जुन. मला डॉक्टरचं नाव सांगा किंवा प्रिस्क्रिप्शन द्या, मी पेमेंट करतो असं म्हणतात इथे अर्जुन. तर आता इथे अर्जुन आपला फोन काढतो. तर नाही हो असं म्हणते आता टेलरीन बाई. औषधं वगैरे नाही दिली त्यांनी असं म्हणतात इथे.
तर आता अश्विनला शॉक बसतो हे काय चाललंय म्हणून, कारण तो डॉक्टर असतो ना. मी म्हटलं एवढी महाग औषधं घ्यायचीच नाहीत तर कशाला लिहून द्यायची, म्हणून नाही घेतली लिहून असं म्हणतात इथे टेलरीन बाई. मुद्दाम ड्रामा चालू आहे बघा प्रेक्षक हो यांचा. आई बाबा हो तुम्ही कमाल करताय असं म्हणते सायली. आपण बिलाचे पैसे दिले असते, आपण औषधं आणली असती असं म्हणते सायली. नाही का पोरी अगं असं म्हणतो आता इथे टेलर. पण आता एक माणसाने जे पैसे भरलेत आमच्या बिलचे त्याला नेऊन द्यायचे बिलचे पैसे असं म्हणतो होता तो. किती पैसे द्यायचे असं म्हणतो प्रताप. ते किती असं म्हणतो होता इथे टेलर. तर आता अर्जुन म्हणतो ही घ्या पैसे घ्या आणि केवढं बिल आहे तेवढे देऊन टाका असं म्हणतो होता इथे अर्जुन. नको नको असं म्हणते आता ती. अहो यांच्याकडून कसे घ्यायचे पैसे जावईत आपले असं म्हणून टेलरीन बाई ड्रामा करते. नको म्हणूस असं काही असं म्हणून सायली पैसे देते त्यांना. तर आता ती म्हणते ना बरं असं म्हणून टेलर माणूस घेतो बघा प्रेक्षक हो. तर आता अश्विनला वाटतं काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून. तर आता इथे ते हपापलेले लोक पैसे घेतात आणि प्रियाला पण वाईट वाटतं हे काय चाललंय म्हणून. तर आता इथे अश्विन म्हणतो तन्वी असं म्हणतो होता इथे अश्विन मी निघतोय हा असं म्हणतो होता तो. तर आता तो निघून जातो बघा प्रेक्षक हो तिथून. सायली जरा आईला जरा आत घेऊन जा, मी पैशांची जरा व्यवस्था करून येतो असं म्हणतो तो. मी पण येते मदतीला असं म्हणते अस्मिता. नाही अस्मिता ताई मी जाते घेऊन असं म्हणते आता सायली. तर आता इथे पायल्याला पण लागलाय का असं म्हणते आता इथे सायली. हो हो असं म्हणत आता आज जाते ती. तुकडे पडतील का हाताचे आता असं म्हणून रडत ड्रामा करत असते प्रियाची आई. म्हणजे तिच्यासारखीच असते ना प्रेक्षक हो. तर आता ती वरती जाते बघा प्रेक्षक हो. तर प्रियाला एकदमच आता लक्षात येतं की किती सेम करते तिच्यासारखी ऍक्टिंग म्हणून आणि आता हसायला लागते बघा प्रेक्षक होती आणि तिला आनंदही होतो. तर आता इथे दुपार झालेली दाखवलंय बघा प्रेक्षक हो. आणि इथे साक्षी मेली म्हणून तिचे 12वे दिवस साजरे करत असतात इथे महिपतच्या घरी. आणि आता तिचे सगळे गुंड वगैरे थांबलेले असतात आणि हार चढवलेले असतात आता साक्षीच्या फोटोला. आणि आता इथे साक्षी मात्र बसलेली असते सोफा सेटवरती आणि तीही त्या फोटोसमोर थांबून पाया पडत असते बघा प्रेक्षक. खूप फनी सीन आहे हा. म्हणजे आपल्याच फोटोला ती पाया पडते आता साक्षी. तर आता तो गुंड म्हणतो साहेब लय वाईट झालं असं म्हणतात त्याचे गुंड. साक्षी मॅडमला इतक्या तरुण वयात जायला नको होतं असं म्हणतो आता इथे तो. तर आता इथे मैपट पण म्हणतो खरे आहे पण गेली ना ती असं म्हणतो आता इथे. तिच्या आत्म्याला शांती मिळावं म्हणूनच तुम्हाला हे सगळे गिफ्ट वाटतोय मी असं म्हणतो आता इथे. मैपत दर दिवाळीला ती गिफ्ट देते ना तुम्हाला, त्यामुळे मी आता तिच्या आत्म्याला शांती मिळावं म्हणून तुम्हाला गिफ्ट आणलोय असं म्हणतो आता इथे. मैपताने गिफ्ट देतो आता तो त्याच्या सगळ्या गुंडांना बघा प्रेक्षक हो. तर आता इथे बघत असते साक्षी बसून तिकडे. साहेब असं म्हणतो आता एक गुंड. त्यात आई कोण आहेत असं विचारतो आता एक गुंड त्यातला. तर आता इथे वेषांतर करून आलेले असते ना साक्षी. तर आता तिचं नाव समीरा शेखर असतं. तर आता इथे मैपत म्हणतो ही भाची आहे माझी असं म्हणतो तो. समीरा लंडनला असते ती. त्या दोघे आहेत ना एकत्र वाढलेत असं म्हणतो इथे मैपत. ही शिक्षणासाठी लंडनला गेली होती असं म्हणतो मैपत. ही इथंच शिकली असं म्हणतो इथे मैपत. आता इथचं असं झालं म्हणून आम्हाला भेटायला आली आहे लंडनवरून असं म्हणतो मैपत. आता थोडे दिवस राहील आणि मग जाईल ती असं म्हणतो मैपत लंडनला. तर आता इथे मैपत म्हणतो मी परत एकटा मग असं म्हणून रडायला लागतो तो. या तुम्ही असं म्हणतो तो त्या गुंडांना. आणि आता गुंड सगळे निघून जातात बघा प्रेक्षक हो तिथून. आणि आता इथे साक्षी जी समीराहून आले ती सुद्धा त्यांना नमस्कार करते. तर आता इथे साक्षी आणि मैपत मात्र असतात आता. तर आता इथे साक्षी म्हणते अण्णा हा प्लॅन सक्सेसफुल झाला तुमचा असं म्हणते आता इथे साक्षी. झाला खरा असं म्हणतो मैपत. आपल्या माणसांपैकी तुला कोणी ओळखत नाही ना हे बघायलाच मी या सगळ्यांना इथे बोलवलं होतं असं म्हणतो इथे मैपत. पण कुणाला साधी शंका सुद्धा आली नाही की तू साक्षी आहे म्हणून असं म्हणतो इथे मैपत. नाही 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 अण्णा असं म्हणते आता साक्षी. पण मी खूप दिवस इथे राहून चालणार नाही असं म्हणते साक्षी. मी तुमच्या बरोबर राहणं ही मोठी रिस्क आहे असं म्हणते साक्षी. तुला कोण म्हटलं माझ्यासोबत राहायचं आहे असं म्हणतो इथे मैपत. हवेला लागून आपला जो फ्लॅट आहे ना तो रिकामा आहे असं म्हणतो मैपत. त्याला मी एकदम छान सजवलेला आहे, सुखसोयी आत करून ठेवलेला आहे तसं म्हणतो मैपत. तिकडं जायचं आणि निवांत राहायचं असं म्हणतो मैपत. माझ्या बापाला पण कळणार नाही ही साक्षी शिखरे उर्फ समीरा शेखर आता इथे राहिली म्हणून असं म्हणतो इथे मैपत. आजपासनं तुझं नवीन आयुष्य सुरू असं म्हणतो इथे मैपत साक्षीला. तर आता इथे अश्विन जात असतो तेवढ्यातच आता इथे टेलर देत असतो बघा पैसे एका डॉक्टरला. तर अश्विन बघतो बघा प्रेक्षक हे सगळं. तर आता इथे तो म्हणतो आता टेलर पैसे देतो तो त्या डॉक्टरला. तर आता डॉक्टर म्हणतो तुम्ही तर मला जास्त पैसे देणार होतात, एवढीच अमाऊंट देत आहे असं म्हणतो तो. तुला जास्तीचे पैसे कशाला हवेत रे, माझ्या बायकोला काय खरं प्लॅस्टर केलं का तू, खोटच केलं ना असं म्हणतो तो. काय असं म्हणतो तो. तर आता तेवढ्यातच अश्विनी सगळं बघतो बघा प्रेक्षक. म्हणून काय झालं असं म्हणतो होता डॉक्टर तुम्हाला कुणावर तरी प्रँक करायचं होतं म्हणून मी तुम्हाला मदत केली असं म्हणतो इथे तो. डॉक्टर ठरलेले पैसे तरी द्या, मी जेवढे दिलेत ना पैसे तेवढे पुरे आहेत असं म्हणतो इथे तो टेलर. उगाच तोंड उडायला लावू नको असं म्हणतो इथे तो टेलर. चला निघायचं असं म्हणतो इथे टेलर. आणि अश्विनी सगळं ऐकतो बघा प्रेक्षक. आणि आता इथे डॉक्टर सुद्धा आत जातो. तर आता इथे संध्याकाळची वेळ झालेली असते.
तर आता इथे सुभेदारांचं घर दाखवलंय. तर आता इथे अश्विनी येतो आणि आता इथे प्रिया सुद्धा असते आपल्या खोलीमध्ये. ह्या जगात ना असं म्हणतो अश्विन, एकापेक्षा एक फ्रॉड माणसं झालेली आहेत असं म्हणतो इथे अश्विन. आणि माझं नशीब खराब आहे की त्यातली खरी माणसं तर माझ्याच घरात आहेत असं म्हणतो अश्विन. फ्रॉड ह्या घरात कोण फ्रॉड आहे असं म्हणतात इथे प्रिया, की स्वतः असते ना म्हणून घाबरते. हेच आपल्या घरात आलेलं नवीन जोडपं असं म्हणतो अश्विन, सायलीचे आई बाबा असं म्हणतो इथे अश्विन. हे जसे दिसतात ना तसे ते नाही तन्वी असं म्हणतो इथे अश्विन. असं का वाटतंय तुला असं म्हणते प्रिया. नाही नाही, ते खोटे नाही आहेत, ते सायलीचेच आई बाबा आहेत असं म्हणते प्रिया. ते सायलीचे आई बाबा आहेत असं म्हणतो अश्विन, पण एक नंबरचे खोटाडे आहेत ते असं म्हणतो इथे अश्विन. त्यांचं खरं रूप ना मी आता बघून आलोय असं म्हणतो इथे अश्विन. म्हणजे असं म्हणतात प्रिया, अगं आज सकाळी मी ऑफिसला गेलो म्हणजे हॉस्पिटलला, तेव्हा मी पाहिलं की तो एका डॉक्टरला पैसे देत होता. आणि हे काय, तुम्ही मला जास्त पैसे देणार होतात ना असं म्हटलेलं. तो डॉक्टर एवढीच अमाऊंट देताय, तिने कशाला पाहिजे तुला एवढे पैसे, माझ्या बायकोला काय खरा प्लॅस्टर केलात का तू असं म्हटलेलं असतो ना. तो हे सगळं अश्विन ऐकलेला असतो. दिलेत पैसे तेवढे बास, उगाच मला कोणापुढे तोंड उघडायला लावू नको असं म्हटलेलं असतो ना डॉक्टरला तो. आता टेलर ते सगळं आता सांगतो अश्विन. बघा प्रेक्षक हो प्रियाला. तर आता इथे अर्जुन आणि सायली आपल्या खोलीत असतात. तर आता इथे सायली म्हणते, तुम्ही प्रियाच्या सुटकेबद्दल काय करणार होतात ना असं म्हणते आता सायली. त्याचं काय ठरलंय तुम्ही असं म्हणते सायली. तर आता इथे अर्जुन म्हणतो, प्रोसेसमध्ये अपील केलंय मी, पण आता जे काय होईल ते दिवाळीनंतरच असं म्हणतो आता अर्जुन. अर्ज केला ना तुम्ही असं म्हणते आता सायली. हो असं म्हणतो तो, ते परत केलं असं म्हणते आता सायली. लवकरात लवकर ती जेलमध्ये जायला हवी असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे अर्जुन बघत असतो सायलीकडे. बायको असं म्हणतो आता इथे अर्जुन, तुझं काम काय संपतच नाही आहे असं म्हणतो अर्जुन. इथे बस ना थोडा वेळ असं म्हणतो अर्जुन. अहो एवढ्या खड्याहून जाऊ देत पटकन, खरं तर आज सकाळी आवरायचं होतं मला असं म्हणते सायली. मला थरार व्हायलाच वेळ झाला आणि पूर्ण आजी आज येणार ना म्हणून त्याने दिलेली साडी नेसली मी असं म्हणतात इथे सायली. पण बघा ना त्या अजूनच आल्या नाहीत, त्या कधी येणार आहेत का माहितीये का तुम्हाला असं म्हणतात इथे सायली. बघ अश्विन असं म्हणतात इथे प्रिया, जशी मुलगी तसे आई बाबा निघाले. मी तुला म्हणाले ना सायली आश्रमात होती ना तेव्हा अशाच चोऱ्या माऱ्या करायची असं म्हणतात इथे प्रिया. तर आता अश्विन म्हणतो, त्यांचा हा खोटेपणा ना आपण आता घरात सांगून टाकूया, आपण कशाला प्रोटेक्ट करायचं आहे त्यांना असं म्हणतो अश्विन. ए थांब थांब अश्विन असं म्हणते आता प्रिया. जरा थांब, ऐकू तरी घे माझं असं म्हणते आता प्रिया. तू आत्ता जर अर्जुनला जाऊन काय सांगितलं ना तर तो त्याचा कोर्ट उभं करेल असं म्हणतात इथे प्रिया. म्हणेल की पुरावा कुठे आहे तुमच्याकडे आणि असे काही प्रश्न विचारायला असं म्हणतात इथे प्रिया. तर आता प्रिया म्हणते, जर आपण उत्तरं नाही देऊ शकलो तर मात्र आपण घरात तमाशा करतोय असे आरोप आपल्यावरच करेल तू असं म्हणतात इथे प्रिया. तर आता इथे अश्विनला कळतच नाही काय करायचं ते म्हणून. अगं पण मी त्यांना डॉक्टर केदारबरोबर बोलताना त्यांना बघितलं, ह्याचा पुरावा कुठून आणू मी आता असं म्हणतो इथे अश्विन. तर आता इथे प्रिया म्हणते, तो तर दमून आलायस ना, जा आवरून घे असं म्हणते प्रिया. मग मी सांगते काय करायचं ते असं म्हणते प्रिया. फ्रेश हो, जा फ्रेश होऊन ये, मी सांगते, जा जा असं म्हणते प्रिया. तर आता इथे अश्विन फ्रेश व्हायला जातो. असं काय बघताय सांगा ना असं म्हणते आता इथे सायली. बस बस असं म्हणतो आता इथे अर्जुन. काय चाललंय तुझं हे असं म्हणतो अर्जुन. आधी तन्वी मग पूर्ण आजी, बस बस इथे असं म्हणतो आता अर्जुन. बस बस असं म्हणतो अर्जुन. माझं काम होते की ती असं म्हणते सायली. जरा बोलायचं आहे तुझ्याशी असं म्हणतो आता अर्जुन. काय बोलायचं आहे, प्रियाने पुन्हा काय करून ठेवलंय ना असं म्हणते आता सायली. नाही 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 त्याच्याबद्दल नाही असं म्हणतो अर्जुन, त्यापेक्षाही जास्त महत्वाचं आहे असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर सायली म्हणते, काय म्हणायचं आहे सांगा ना पटकन. तर आता इथे अर्जुन म्हणतो, तू काल म्हणाली होतीस ना असं म्हणतो अर्जुन, ते एक गोष्ट मी तुला दिली नाही आहे असं म्हणतो अर्जुन. ती गोष्ट मला छोट्या अर्जुनची तू बोलली होतीस ना त्याबद्दलच बोलायचं होतं असं म्हणतो अर्जुन. ती काय फक्त माझी इच्छा आहे असं म्हणते सायली, तुमची नाही आहे असं म्हणते सायली. माझी तर तुझ्या आधीपासूनची इच्छा आहे असं म्हणतो इथे अर्जुन. तर आता इथे तो प्रेम करायला जातो. जाऊ दे मला असं म्हणते सायली. काय चाललंय असं म्हणते, तू आत्ता गेलीस तर ती इच्छा पूर्ण कशी होणार असं म्हणतो होता इथे अर्जुन. जादूने तर होणार नाही ना असं म्हणतो होता इथे अर्जुन. काय काय बोलताय, जाऊ दे मला असं म्हणते सायली. नाही जाऊ देणार असं म्हणतो होता इथे अर्जुन. सोडाव माझा हात, नाही सोडणार असं म्हणतो आता अर्जुन. सोडा असं म्हणते ती. नाही असं म्हणतो अर्जुन. अरे मग, तर आधी प्रॉमिस कर मला असं म्हणतो अर्जुन. आज रात्री तू आपल्या रूममध्ये लवकर येशील जरा असं म्हणतो अर्जुन. तर सायली हसायला लागते बघा प्रेक्षक. अरे असं म्हणतो अर्जुन, प्रॉमिस कर ना असं म्हणतो अर्जुन. काय चाललंय तुमचं दिवसा ढवळ्या, मला जाऊ द्या खूप कमाईत खाली असं म्हणते आता सायली. तू आता गेलीस ना तर दिवसभर मला दिसणार नाही, डायरेक्ट रात्री असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता तो म्हणतो, मग काय करायचं मी अजून. तर सायली म्हणते, काम करा तुमचं तोपर्यंत, मी आता खाली जाते, काम आहेत मला खूप असं म्हणते इथे सायली. अजिबात नाही असं म्हणतो आता अर्जुन. अहो काय करता तुम्ही असं असं म्हणते सायली. मम्मा डॅड असं म्हणतो आता इथे अश्विन. मम्मा डॅड खाली असं म्हणतो अश्विन. तर आता इथे सगळेजण येतात बघा प्रेक्षक खाली. तर आता इथे अश्विन आणि प्रिया थांबलेले असतात समोर आणि सगळे घरातले लोक खाली येतात. अश्विन तुझ्या बायकोने तुला काय पाडा वाचवलाय माहित नाही, पण सणा दिवशी प्लीज घरात भांडणं नको आहे तसं म्हणते आता इथे कल्पना. मला वाद कुठलाही उकरून काढायचं नाही असं म्हणत इथे अश्विन. उलट ह्या घरात काही मदत करायची असेल ना तर ती मला करायची असं म्हणत इथे अश्विन. म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना इथे बोलवलंय असं म्हणत इथे अश्विन. तू तू कसली मदत करणार आहेस असं म्हणत इथे प्रताप. एक डॉक्टर काय मदत करणार डॅड असं म्हणत इथे अश्विन. सायलीचा आईचा हात फ्रॅक्चर झालाय ना असं म्हणत इथे अश्विन.
आणि ते प्लास्टर सुद्धा करून आले तसं म्हणतो आता इथे अश्विन. तर आता घाबरतात मैनावती आणि सदाशिव. त्यांना कदाचित अजून पेनकिलर्स घ्यावे लागतील असं म्हणतो आता इथे अश्विन. पण मी एक काम करतो, त्यांना अजून काही मेडिसिन्स प्रिस्क्राईब करून देतो, ज्यांनी करता त्यांची रिकव्हरी फास्ट होईल असं म्हणतो आता इथे अश्विन. तर घाबरतात बघा प्रेक्षक टेलर बाई. पण सगळ्यात आधी मला त्यांचा हात चेक करावा लागेल असं म्हणतो आता इथे अश्विन. नशीब तुला लक्षात तरी आलं की तू डॉक्टर आहेस असं म्हणतात इथे अस्मिता. नाहीतर बाहेरून डॉक्टर बोलावा लागत होता असं म्हणतात इथे अस्मिता. तर आता इथे अश्विन हसतो. अगं हा आपला खरा अश्विन आहे असं म्हणतो इथे प्रताप. आपल्या घरांसाठी आपले सगळे वाद बाजूला ठेवणारा अश्विन. तू वहिनींचा हात चेक कर हा असं म्हणतो इथे प्रताप. तर आता घाबरतात बघा प्रेक्षक मैनावती आणि तिचा नवरा. या ना असं म्हणतो अश्विन. या काकू या इथे बसा असं म्हणतो इथे अश्विन. आई असं म्हणते सायली. ये 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 असं म्हणते सायली. सायली अगं घाई गडबडीत लावले होते ना प्लॅस्टर. अश्विन भाऊजी खूप नावाजलेले डॉक्टर आहेत, व्यवस्थित लावतील प्लास्टर असं म्हणतात इथे सायली. आहो असं म्हणतो आता सदाशिव. घाबरू नका, काय नाही होत असं म्हणतो इथे अश्विन. हात अगदी रिलॅक्स ठेवा असं म्हणतो इथे अश्विन. तर आता इथे अश्विन हात पकडतो मैनावतीचा आणि आता तो उलटा करतो. तर आता इथे तिचा हात उलटा होतो. दुखतंय का असं म्हणतो इथे अश्विन. नाही दुखत असं म्हणतो इथे सदाशिव. तर मुद्दाम दुखतंय असं म्हणत असतो आता सदाशिव. पंडी नाही म्हणते बघा प्रेक्षक. तर आता इथे अश्विन फिरवतो तिचा हात. दुखतंय असं म्हणतो इथे अश्विन. हा दुखतंय असं म्हणते आता ती. म्हणायला लागते बघा प्रेक्षक. खोटं बोलायला लागते आता ती. दुखतंय आता असं म्हणतो इथे अश्विन. नाही असं म्हणते आता इथे ती. दुखतंय असं म्हणतो अश्विन. थोडं थोडं असं म्हणते ती. थोडं दुखतंय असं म्हणून ड्रामा करायला लागते मैनावती. यांचा हात जोरात दाबतोय तरी यांना दुखत नाही असं म्हणतो इथे अश्विन. म्हणजे फ्रॅक्चर असणं तर शक्यच नाही असं म्हणतो इथे अश्विन. तर आता इथे त्याला कळलेलं असं बघा प्रेक्षक ड्रामा आहे म्हणून. तर आता इथे अश्विन म्हणतो विमलताई आपल्या स्टेशनरी बॉक्समधून ती कात्री घेऊन येतं असं म्हणतो इथे अश्विन. कात्री कशाला असं म्हणतो सदाशिव. तर आता इथे विमल कात्री आणून देते बघा प्रेक्षक अश्विनला. आणि आता इथे अश्विन ती कात्री आपल्या हातात घेतो आणि आता तो प्लास्टर कापणार असतो. तर आता इथे अश्विन तो प्लास्टर कापायला लागतो बघा प्रेक्षक. हे काय करताय म्हणून दोघंही ओरडायला लागतात. टेलर बाई. अश्विन काय करतोय असं म्हणते आता इथे कल्पना. तर आता इथे अश्विन फाडून टाकतो बघा प्लास्टर तो प्रेक्षक हो. तर आता इथे प्रिया हसायला लागते खूप जोरजोरात. अश्विन भाऊजी अहो प्लास्टर काय फाडताय तुम्ही असं म्हणतात इथे सायली. अरे थांब असं म्हणते अस्मिता. तर आता इथे अश्विन फाडतो ते प्लास्टर बघा प्रेक्षक आणि आता तो प्लास्टर फाडून दाखवतो तो सगळ्यांना. दुखलं का असं म्हणतो सदाशिव. हे बघा यांचा हात ऍक्सिडेंट झाला होता ना तुमचा असं म्हणतो इथे अश्विन. पण तुम्हाला तर कुठे साधं खरसटलं सुद्धा नाही असं म्हणतो इथे अश्विन. आणि तुमच्या माहिती करता सांगतो, जेव्हा हात खराच फ्रॅक्चर होतो ना तेव्हा एका पेशंटला ते पेन सहन करणं खूप कठीण असतं असं म्हणतो इथे अश्विन. आणि मी तर तुमचा हात अगदी फिरवला तरी तुम्ही नॉर्मल आहात असं म्हणतो इथे अश्विन. तर आजचा भाग इथे समतोल बघत रेखामध्ये काय आहे ते पैशासाठी नाटकं चालू आहे त्यांची असं म्हणून प्रिया म्हणते जशी पोरगी ढोंगी तसेच आईबाप ढोंगी चालते वा म्हणून जोरात आता ढकलून टाकते प्रिया तिच्या आईबाबांना बघा प्रेक्षक घराबाहेर. आणि परत मागे वळून सुद्धा बघायचं नाही असं म्हणते प्रिया. तेवढ्याच आता पूर्णाजी येते आणि त्या दोघांना आता ती येते बघा प्रेक्षक आणि आता प्रियाच्या कानाखाली मारते. तर आता इथे पूर्णाजी म्हणते प्रिया हे सुभेदारांचं घर आहे, इथे मोठ्यांचे पाय धरले जातात, पुन्हा इथे असा वागलीस तर मी आणि माझ्या दोन सुना तुला घराबाहेर काढू असं म्हणते आता इथे पूर्णाजी. तर बघा प्रेक्षक रिकॅप सुद्धा इथे संपतो. तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.